ज्या माणसांना शुगर वगैरे असते त्या माणसांची जखम अजिबात बरी होत नाही. खूप त्रास होतो. ती जखम ओलीच राहते. तर तुम्ही नक्की ह्या पाल्याचा वापर करू शकता. चला, मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. सर्वात पहिले आपल्याला आता इथे हे झाड बघायचं आहे. आता प्रत्येकालाच माहीत आहे हे झाड, तुम्ही बघितलं असेल. हे बघा, आता ह्या झाडाचं नाव आहे टणटणीचं झाड. प्रत्येक भागामध्ये याला भरपूर असे नाव आहे. हे बघा, आणि त्याला असे ह्या पद्धतीचे फुलं येतात बघा. जे त्याचे पानं आहे हे बघा, म्हणजे पान पण आहे ना खूप मोठं आहे आणि खूप रस आहे त्या पानामध्ये. सर्वात जास्त ह्या झाडामध्ये रस असतो आणि फुलं त्याचे पिवळे असतात, बघू शकता. पानाचा आकार तुम्ही बघा किती सुंदर आहे आणि खूप म्हणजे खूप गुणकारी आहे हे औषध. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की रिझल्ट भेटणारच. आणि हे झाड आहे ना जास्त करून आहे ना दगडांमध्येच उतरतं. हे झाड काही लावायला लागत नाही आपल्याला, ते आपोआप उतरतं. माझ्या घराच्या समोर खूप म्हणजे खूप झाडं आहे. शेतामध्ये गेला ना तुम्ही, कुठेही तुम्हाला अशी झाडं दिसतील. हे बघा, आता इथे मी थोडेफार आहे ना झाडं असे काढून घेते. हे बघा, आणि ते एकच झाड असलं ना खूप म्हणजे खूप पसरत चालतं. ते खूप त्याला फांद्या फुटत चालतात, पानं फुटत चालतात आणि हळूहळू नंतर त्याला छान असे फुलं येतात. ते फुलाचं जे पान आहे ना थोडंसं ते व्हाईट कलरचं आहे आणि आतमध्ये तिथे पिवळं आहे. म्हणजे ह्या फुलांपासून आम्ही लहानपणी छान असे गजरे पण विणायचो. खूप म्हणजे खूप राहतात पहिले हे झाडं. आता थोडेफार कमी झालेले तरी पण आहे. बघू शकता, अजून मी दाखवते. हे बघा, दगडं किती आहे आणि दगडाच्या मध्येच हे झाड उतरल्या जातं. भरपूर दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि अशा काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला माहीत पाहिजे. हे बघा, आता सर्वात मेन म्हणजे शेतकरी जे काम करतात शेतामध्ये, तर त्यांच्या हाताला पायाला कुठेही काम करताना विळा, खुरपं, कुऱ्हाड काही पण लागते. तर या पानाचा उपयोग कसा करायचा ते सांगते. आता दुसरी गोष्ट, घराच्या समोरच, आपल्या घराच्या समोर हे झाड असलं ना तर खूप शुभ असतं. आता हे झाड मी लावलेलं नाही आहे, माझ्या घराच्या समोर ते आपोआप उतरलेलं आहे. आता हे झाड आहे लाजाळूचं. आता लाजाळूचं झाड आहे ना, हे बघा एवढं छान असं पसरलं आहे आणि इथे आता आहे ना भरपूर असं गवत बाजूचं काढून घेतलेलं आहे. पण मग मी सांगितलं हे झाड काही काढायचं नाही, तसंच ठेवायचं आहे. आणि हे झाड लाजाळूचं आहे, त्याचं नावच लाजाळू आहे कारण का ह्या झाडाला आपण जर हात लावला तर ते ॲटोमॅटिक असं कमी होऊन जातं. हे बघा, म्हणजे ते हे पानं असे मिटल्या जातात. आता त्याला सुंदर असे फुलं पण आलेले आणि झाड पण खूप पसरायला सुरुवात झालेली. हे झाड घराच्या समोर असलं तर खूप म्हणजे खूप शुभ असतं. नसेल तुमच्या घराच्या समोर गावाला तर तुम्ही नक्की आवर्जून हे झाड लावा. हे बघा, फूल बघू शकता एवढं सुंदर आहे त्याचं. मी तर काही लावलेलं नाही आहे, पण तेच माझ्या घराच्या समोर अगदी झालेलं आहे. हे बघा, अगदी छोटंसंच होतं ते आणि खूप म्हणजे खूप पसरलेलं आहे ते आता. हे बघा, फुलं पण एवढे सुंदर वाटतात बघायला. आता हे बघा, भरपूर अशी फुलं आले त्याला आणि ह्या झाडाला काटे पण असतात. ज्यावेळेस तुम्ही ह्या झाडाला हात लावाल तर त्याला काटे असतात. हे बघू शकता माझ्या घराच्या समोरच अगदी इथेच आहे हे लाजाळूचं झाड पण आणि हे टणटणीचे झाडं पण इथेच आहे घराच्या समोर. हे बघा, इतकं मोठं झालेलं आहे, पसरलेलं आहे, ते सुंदर दिसतंय आणि फुलं पण त्याला छान अशी आलेली आहे. अशा काही गोष्टी पण आपल्या घरासमोर पाहिजे. आता इथे पण बघू शकता, गावाला अजून काही पाऊस पडलेला नाही आहे आणि हे झाड बघा
असं दगडामध्येच आलेलं आहे, म्हणजे हे टणटणीचं झाड. हे बघा, आणि ते खूप म्हणजे खूप पसरतं. चला, कसा याचा उपयोग करायचा तुम्हाला सांगते. आता सर्वात पहिले तुमच्या हाताला कुठेही लागू द्या, किंवा ज्या माणसांना शुगर वगैरे असते त्यांची जखम लवकर बरी होत नाही शुगरमुळे. तर आहे ना, हे बघा, गावाकडे ना अशी झाडं खूप असतात. आता तुम्ही शहरगावामध्ये जर राहत असाल तर हे झाड तुम्हाला कुठेही दिसेल, शेतामध्ये वगैरे किंवा रस्त्याने जाताना वगैरे कुठेही तुम्हाला हे झाड दिसेल. आणि हे झाड थोडंसं असं एक झाड उपटून घ्यायचं, ते लावून द्यायचं कुंडीमध्ये, आणि ते छान असं पसरतं किंवा ते होतंय. ह्या झाडाला मरण नाही. आता इथे बघा, समजा तुमच्या हाताला पायाला कुठेही लागू द्या, लागल्या लागल्या आपल्या शरीरातून रक्त बाहेर येतं. तर लगेच आपल्याला काय करायचं, ह्या झाडाचा पाला घ्यायचा, टणटणीच्या झाडाचा पाला घ्यायचा. आणि ह्या झाडांच्या पाल्यामध्ये खूप रस आहे, खूप ओलावा आहे ह्या झाडामध्ये, आणि एवढं गुणकारी आहे. हे बघा, पटकन आपल्याला दोन्ही हातावरती असं गोल 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 फिरवायचं, आणि त्याच्यानंतर त्याच्यातला रस ॲटोमॅटिक एक पटकन असा बाहेर येतो. हे बघा, आणि जिथे आपल्याला लागलेलं आहे तिथे आपल्याला पटकन हा रस त्या जागेवरती पिळायचा असा. आणि पिळल्यानंतर हा जो चोथा आहे त्याचा, तो पण जिथे लागलं त्याच्यावरती ठेवायचा आणि कपड्याने बांधून घ्यायचं. अगदी 3 दिवसामध्ये तुमची जखम पूर्णपणे कमी होणार आणि कोरडी पण होणार. तुम्ही करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा. आता समजा इथे मी तुम्हाला दाखवते, इथे कुठेही लागतं. आपला हात पण कापतो आपण शेतामध्ये, काही घास कापतानी, गवत कापतानी तर हात कापतो. तर ह्याच पद्धतीने हा गावठीचा पाला पण म्हणतात, याला टणटणीचा पाला पण म्हणतात. आणि पटकन असा ओतायचा आणि पटकन आपल्याला त्याच्यावरती कपडा बांधून घ्यायचा. अजिबात दवाखान्यामध्ये जायची गरज पडत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि त्याच्यानंतर फूल पण बघू शकता, ह्या पद्धतीचं आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, ज्यांना शुगर आहे त्यांची शुगर अजिबात कंट्रोलमध्ये राहत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने रोज सकाळीच ह्या टणटणीच्या 4 पानं खायची. किंवा छोटं झाड असेल, तुम्ही आता नवीनच लावलं असेल झाड, कुंडीत लावलं असेल, तर तुम्ही रोज त्याचे 2 पानं तरी खायची. सकाळीच आहे ना, उठल्या उठल्या आपल्याला 2 पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते चावून खायचे. या पानामध्ये खूप रस आहे. पानं स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बघा, आता माझ्या घराच्या समोर खूप म्हणजे खूप झाडं इतकं पसरलेलं आहे. हे बघा, असे स्वच्छ धुवायचे. आणि पानं पण तुम्ही बघू शकता, खूप छान आहे, फ्रेश पानं आहे. अजिबात ह्या झाडाला मरण नाही आहे. कुठेही तुम्ही हे झाड उपटून टाकून दिलं ना, तरी तिथे लगेच त्याला जीव फुटतो आणि ते झाड तयार होतं. हे बघा, चला, ह्या पद्धत तुम्ही करू शकता. 2 उपाय सांगितलेले आहे मी ह्या टणटणीच्या झाडाचे. पहिलं तर कुठेही तुम्हाला कसलंही हाताला पायाला लागू द्या, आपल्याला दवाखान्यात जायची गरज पडत नाही. आणि त्याच्यानंतर ज्यांना शुगर आहे त्यांनी रोज आवर्जून 2 किंवा 3 पानं तुम्ही खात चला. शुगर आपली कंट्रोलमध्ये राहते. हे बघा, पान तुम्हाला परत दाखवते. हे बघा, नाही तर इतकंच घ्यायचं, तोडून शेंडा आणि धुवून घ्यायचं आणि असं कचकच कचकच चावून खायचं. उपाशी पोटी खाल्लं ना खूप चांगलं असतं. याने ना खूप म्हणजे खूप आपल्या शरीरामधली ना पोट दुखतं, किंवा मग असं आपलं पोट असं थोडंसं गच्च होतं, तर तुम्ही नक्की याचे 2-3 पानं खात चला. खूप आयुर्वेदिक असतं, काही काही आपल्याला माहीत नसतं. हे बघा,
पानं पण बघू शकता, पाण्याचा आकार बघू शकता तुम्हाला माहीत नसेल तर. या पद्धतीने हे बघा कसं पान आहे ते. हे बघा सुंदर असे पानं पण आहे. आता त्याच्यानंतर अजून एकदा मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगते, ती म्हणजे ज्यांना मुतखडा आहे त्यांच्यासाठी पण हे टणटणीच्या पानाचा उपयोग तुम्ही करू शकता. सकाळी सकाळी रोज 5 पानं खायची किंवा इतका मोठा शेंडा तोडून घ्यायचा आणि सकाळी उठल्यावर झोपेतून आपल्याला हे 4-5 पानं खाऊन घ्यायची. ते तुम्ही 10-12 दिवस करून बघा, तुम्हाला खरंच रिझल्ट भेटणार. मुतखडा पण असतो ना, तो पण आपला हळूहळू पडून जातो किंवा तो असा फुटून छोटे छोटे तुकडे होऊन ते पडून जातात. परत मी एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा हे झाड असं असतं. हे बघा एकच, आता तुम्ही इतकंच झाड हे कुंडीमध्ये जर लावलं ना तर ते एवढं छान पसरेल ना. तुम्ही गावाला कुठे रस्त्याने जात असताना आवर्जून तुम्ही हे झाड कुठेही बघा आणि घेऊन तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. खूप गुणकारी आहे हे झाड. 3 गोष्टी तुम्हाला सांगितलेले आहे, बघू शकता. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद.